सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापुरातील नामांकित उद्योजक शेखरजी परब साहेबांचं अकबर झाले, बडपूर्वक स्वागत. या पण मंचावरती. खरं तर उद्योजक त्याचबरोबरीनं समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं आगमन झाले. त्यानंतर आपण पाहतोय माथेरानचे नामांकित उद्योजक समाजसेवक आणि माजी नगराध्यक्ष प्रसादजी सावंत साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि विवेकजी चौधरी साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग 2 बॉल 2 चौकार जर आले तर सूर्यकांतजी धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॅटरसाठी. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पंच आपण मॅच ला सुरुवात आपण करायची. बदलापूर आणि बांगणी संघटनेचे जे नियम आहेत त्याच नियमाप्रमाणे स्पर्धा आपल्याला दूर पार बेल. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीनच देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि एक एक रिव्ह्यू असणार, याची आपण नोंद घ्यायची. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक फेकायचे आहेत, अन्यथा 5व्या षटकासाठी एक खेळाडू तटीआड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण याच्या पुढील संघ जे मात्र रेग्युलर गटातून खेळणार आहेत त्यांना देखील विनंती, आपण बीड बिनिंगमध्ये टॉससाठी यायचं आहे. आपण मॅचला सुरुवात जरूर करतोय, परंतु त्याआधी एकदा जोरदार टाळ्याने सुरुवात करतोय आपण. आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच रंगतीये खरबई विरोधात सत्संग शिरगाव. मी विनंती करेल गटनेते भारतीय जनता पार्टी राजेंद्र घोरपडे साहेब, आपण आपल्या मधुर वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करावं. या स्पर्धेबद्दल 2 शब्द आम्हाला ऐकायला आवडेल. चला आपण 1 ओव्हर नंतर आपण साहेबांकडे जाणार आहोत, त्यामुळे मॅचला पण सुरुवात करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर इनसाइड आउट खेळलेला फटका, चेंडू हवेत, झेलची सुवर्ण संधी आणि झेल पकडत असताना थोडासा अपयशी चेंडू ड्रॉप झालाय. आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती सत्संग शिरगाव संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आकाश तोसकर आणि प्रणव लाड सुरुवात करतायत. धावफलकावरती आहेत 4 धावा, बिनबाद 4. सावध सुरुवात, शांत सुरुवात करत असताना सलामीची जोडी आकाश आणि प्रणव. गोलंदाज तयार. आई गावदेवी खरवई ब या संघानं नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीसाठी सत्संग शिरगाव या टीमला पाचारित केलंय. षटक क्रमांक पहिलं गणेश वाघ गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्यानं फेकलेत. या ठिकाणी आपण पाहताय 4 धावा वसूल केल्यात. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकाशसाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न होता. सुंदर फिल्डिंग, चेंडूला स्टॉप करण्यात यशस्वी. आणि दरम्यान आपण पाहाल तर एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक पहिलं 5 षटकांची मॅच आहे. सामना आपण पाहताय सत्संग शिरगाव आणि त्यांना फाईट देत असताना आई गावदेवी खरवई बी या 2 संघांच्या दरम्यान सुरुवात झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं गणेश वाघच्या खांद्यावरती जबाबदारी. LED लाईटच्या आतमध्ये आपण पाहताय 38ची पाबंदी आहे आणि निश्चितच 38ची पाबंदी असणार हे पहिलं षटक. 2 फिल्डर सीमारेषेवरती तैनात आपण पाहताय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. स्ट्राईक प्रथमच प्रणवकडे. प्रणवसाठी टाकलेला हा चेंडू फुलटोज आहे, ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर आहे, त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती जातोय. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला गॅदर केलं. इथं पाहाल तर पुन्हा एकदा एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. धावफलक पुढे सरकलं ते 6 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी आकाश आणि प्रणव लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती दाखवलंय. सुरुवात करत असताना सत्संग शिरगाव या टीमसाठी धावफलकावरती अद्यापपर्यंत आहेत त्या 6 धावा. षटक क्रमांक पहिलं गणेश वाघ हाताळतोय. निश्चितच सामन्याला सुरुवात झाली, स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आजची पहिली मॅच या ठिकाणी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला पाहायला मिळतीये. भारतीय जनता पार्टी चषक 2025 पहिली दिवस रात्र फॉर्मॅटची ही पहिली रात्र या ठिकाणी फ्लडलाईट मध्ये खेळवला जाणारा सामना. कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर बरोबर जागेवरती तैनात, झेल टिपला आणि पहिला गडी मिळवलाय गणेश वाघनं.
असताना सत्संग शिरगाव टीमसाठी लागलेला पहिला झटका. बॅट्समन आकाश तोसकर तंबूच्या आश्रयाला 5 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि मैदान सोडावं लागलंय. या ठिकाणी आपण पाहताय निश्चितच षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 30 ची पाबंदी आहे. 9 क्षेत्ररक्षक 30 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापुढील मॅच असणार आहे जांता राजा बदलापूर गाव आणि आदर्श वांगणी. दोनही संघांना विनंती आहे आपण आपला संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी तयार ठेवा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. षटक पहिलं संपलंय. नाट्यमय षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाची सांगता 1 गडी बाद. धावफलकावरती आहेत 6 धावा. त्यांच्या विरोधात सत्संग शिरगाव या 2 संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना चालू झालाय. पहिलं षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 6 धावा. एक फलंदाज बाद होतोय. आकाश तोसकर ज्यानं 5 धावा बनवल्या त्याला मैदानात सोडावं लागले. 6 धावा धावफलकावरती 1 बाद. बॅटिंग करतायत सत्संग शिरगाव. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. आतिश वाघ येतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती या ठिकाणी आपण पाहताय तर कासगाव गाव एंडकडनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय आतिश वाघ. गणेश वाघनं पहिलं षटक हाताळलं. चला मित्रांनो, वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. पहिला चेंडू टाकल्यापासून या ठिकाणी वेळ काउंटडाऊन केला जातोय. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन प्रणय लाड. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू. पहिलाच बॉल समोर खेळलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना थोडासा चुकलाय. थोडंसं फंबल आणि इथं पाहायला मिळत आहेत. लगेचच 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग होतं. एकमेकांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. एकंदरीत आपण पाहिलं तर या 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 8 या आकड्यावरती. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना प्रणव लाड स्ट्राईक एंडवरती तयार. इथं पुन्हा एकदा ओरपी चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. 30 यार्डमध्ये मिड ऑफमध्ये फिल्डर आहे. चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली गणेश लाडच्या माध्यमातून. फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या. षटक क्रमांक 2 आतिश वाघच्या खांद्यावरती जबाबदारी. 2 चेंडू त्यानं फेकलेत. 2 धावा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार प्रणवसाठी. इथं पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बरोबर जागेवरती होता. मिड ऑफनं कुठलीही चूक केली नाही. अप्रतिम दर्जाचा झेल. फलंदाज झालाय फेल. लागलेला दुसरा झटका. सलामीचा फलंदाज प्रणव लाड बाद. हा दुसरा झटका. फलंदाज बाद होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी जे आले होते आकाश तोसकर आणि प्रणय लाड दोघांनाही मैदान सोडावं लागले. 8 या आकड्यावरती लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या सत्संग शिरगाव या टीमला. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. चांगल्या पद्धतीनं व्यूवर रचना आखलेली आपल्याला पाहायला मिळतीये. बरोबर जागेवरती फिल्डर तैनात आहे. त्या अनुषंगानं गोलंदाजी करतायत. गोलंदाज आतिश वाघ षटक क्रमांक 2 ची जबाबदारी घेतली आहे खांद्यावरती आणि चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. राईट अमोर द विकेट. हा सुद्धा चांगला चेंडू गुडले स्पॉटवरनं राईज केला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. गती परिवर्तन चांगल्या पद्धतीनं करतोय. अगदी यंग खेळाडू आहे. युवा खेळाडू आतिश वाघ चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू त्यानं टाकलेत. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं अर्जित केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. डायरेक्ट हिट झालाय आणि मैदानावरती अजून एक फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा तिसरा झटका. धावबादच्या स्वरूपात फलंदाज माघारी.
परतलाय सत्संग शिरगाव टीम संकटात सापडत चालली आहे. 8 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आहे. स्वल्पविराम लावलाय आणि त्यानंतर 3 विकेट सुद्धा मिळवल्यात. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी आतिश वाघच्या माध्यमातून आपण पाहत आहे. 5 चेंडू फेकले, 2च धावा खर्च केल्यात आणि विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. अजून एक रनआउटच्या स्वरूपात जबरदस्त गोलंदाजी आतिश गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस कव्हरला बीट केलंय. पॉईंटच्या दिशेनं अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शांत सावध सुरुवात करत असताना पाहायला मिळाले सुरुवातीला. त्यानंतर विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. 12 धावा एकंदरीत धावफलकावरती येत आहेत. 6.00 ची सरासरी. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली गणेश वाघनं. त्यानंतर आतिश वाघचं सुद्धा एक सुंदर षटक आलं. शेवटच्या चेंडूवरती काउंटर अटॅक, चौकार आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकंदरीत आहेत 12 धावा, 3 गडी बाद. सूर्यकांतजी धुळे यांच्या वतीनं सलगच्या 2 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. त्याचबरोबर मान्यवर उल्हाजी जमदरे आणि विकासजी जमदरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक टीम गावदेवी खरवई बी या टीमसाठी असणार आहे. 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 12 धावा. शांत सावध सुरुवात झाली आहे. 3 विकेट एका बाजूनं मिळवल्यात. टीम मैदानावरती आई गावदेवी खरवई बी या संघानं चांगल्या पद्धतीनं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. इथून किल्ला लढवायचा आहे. बॅटिंग करत असताना चेतन लाड आणि मंदार यादव ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. मंदार यादव ज्यानं स्वतःचं खातं खोललं चौकारानं. यावेळेस स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार. चेतन, इथं चेंडू पाहिला जाईल लेग स्टंपच्या बाहेरून. कुणाल पेनकर सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्डवरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड 13 या धावसंख्येवरती. 3रं षटक चालू झालंय. गोलंदाजीसाठी नितेश जमदरे येतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवातीची 2 षटकं पाहायला मिळाली. इथून निश्चितच फॉर्म कायम ठेवावा लागेल. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. 3रं षटक चालू झाले. पहिला चेंडू अवांतर येतोय आणि या अवांतरची 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. निश्चितच धावा मिळणं गरजेचं आहे. ते सत्संग शिरगाव या टीमसाठी. स्कोअर कार्ड थांबलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 12 या आकड्यावरती 2 षटकांच्या अंती. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल वाईड बॉल. अवांतरची धाव आली आहे धावफलकावरती 13 धावा. चेतन लाडसाठी यावेळेस बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर घाई केली आणि अति घाई संकटातनी फिल्डरला बीट केलं. सरळ चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चेतन लाडच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहेत. धावफलक पुढे सरकलं ते 17 वरती. 17. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. पॉइंटचा फिल्डर झेलसाठी प्रयत्न केले मात्र हातातनं चेंडू ड्रॉप होतोय. पकडा कॅच जिंका मॅच सोपं सूत्र असतं. या ठिकाणी झेल सुटला आहे आणि 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 18 वरती. धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटोच चेंडू. स्लॉक स्वीप. फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीप बॅकवर्ड्स फिरले. सीमारेषेवरती पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड 19 या धावसंख्येवरती. 19 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश दमदरे गोलंदाजी करतोय. निश्चितच संमिश्र राहिलेलं षटक. पहिल्या चेंडूवरती अवांतरची धाव, त्यानंतर चौकार. तिथून त्यानं कमबॅक केलंय. यावेळेस बॅटची एज. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक नाही. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला अजून एक झटका. चेतन लाड तंबूच्या आश्रयाला.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मनोहर कचरू धुळे साहेब यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. मनोहर कचरू धुळे साहेबांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. खरं तर पहिलीच मॅच सुरू आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये ही अनाऊन्स आम्ही करतोय. या स्पर्धेचा देखील पहिलाच वर्ष आहे. आमदार चषकाचं दमदार आयोजन नियोजन आपल्याला पालमेल हरीजी धुळे साहेब असतील त्यांच्या सोपरातून साकार झालेली स्पर्धा. सहआयोजकाच्या भूमिकेत आपण पाहतोय महेशजी धुळे, प्रतीक कडब असतील, तदनंतर दिगंबर सुरोशे, महेंद्र धुळे, सचिन धुळे यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि त्यांनी आयोजन कमिटीने सांगितलं की या पहिल्या वर्षी जो कोणता संघ फायनल जिंकतोय या आमदार चषकाची त्या संघाला पुढच्या वर्षी मोफत प्रवेश फी या स्पर्धेमध्ये देण्यात येईल अशी अनाउन्समेंट त्यांनी करायला सांगितले. त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. तिसरं षटक या ठिकाणी जे मार्गस्थ होतं जबरदस्त पाहायला मिळालं. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी नितेश दमदरेच्या माध्यमातून टाकलेला हा डॉट बॉल. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. ठीक. आपण मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करतोय. खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय भरपूर बिझी शेड्यूल असतो तर देखील वेळात वेळ काढून हरेजी धुळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन जे मान्यवर इथे दाखल झाले त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करेल माथेरान शहराचे नगराध्यक्ष प्रसादजी सावंत साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार हरीजी धुळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रसादजी सावंत साहेबांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण प्रसादजी सावंत साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही आभारी आहोत. सूर्यकांतजी चंद्रकांतजी धुळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या पुढे आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करा. तदनंतर माजी नगराध्यक्ष विवेकजी चौधरी साहेब आपण या. आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी सूर्यकांतजी धुळे साहेबांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते विवेकजी चौधरी साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर आमदार चषक किसनजी कोतरे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे आपण ती संस्कृती इथून मात्र जपतोय. सूर्यकांतजी धुळे साहेबांच्या माध्यमातून हा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर बदलापुरातील नामांकित उद्योजक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे संजयजी पातकर साहेब आपणही पुढे या. आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी विनंती करेल रोहिदाजी केळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. संजयजी पातकर साहेबांचा हा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खरं तर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेट हा धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे. संजयजी पातकर साहेब त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर बदलापुरातील नामांकित उद्योजक शेखरजी परब साहेब यांनाही विनंती आपण पुढे या. त्यांचाही सन्मान आम्ही करू. मी भाऊशेठ यांना विनंती करेल भाऊशेठ राऊत आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. याच दरम्यान अनंत धुळे साहेबांचं आगमन झालं आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर या स्पर्धेला जे लीड करतायत ते आमचे सचिनजी धुळे यांचे पिताश्री आहेत. अनंत धुळे यांचाही सन्मान आम्ही जरूर करू परंतु आता त्यांचं आगमन झालं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भाऊ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा सन्मान होत असताना शेखरजी परब साहेबांचा हा सन्मान या मंचावरती होतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संचालक महेंद्र धुळे यांचं आगमन झाले. त्यांच्या साथीनं कल्पेशजी धुळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये त्यांचाही मोठा हातभार. भाऊ राऊत साहेब आपण थांबा आपलाही सन्मान आम्ही करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. बळीशेठ धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. धुळे साहेबांना विनंती करेल बलरामजी धुळे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भाऊ राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तदनंतर
यंग युवा डास्टिंग नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे सचिनजी शर्मा साहेब, आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सचिनजी राजेश शर्मा यांचा इथे मात्र सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. बाळूदादा यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. सचिन राजेशजी शर्मा यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. बाळूदादा मुंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना तदनंतर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत दहिवरीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेबांना विनंती आपण या. मी अनंत धुळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी देशमुख साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. ग्रुप ग्रामपंचायत दहिवरीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना नुकताच त्यांच्या माध्यमातून कोंडेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील पार पाडली गेली आणि ती स्पर्धा खरं तर जिंकली बाळू मुंडे साहेबांच्या स्वरा साई शिरेबन या टीमनं. तदनंतर बाळकृष्ण मुंडे साहेब आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. सर बाळूदादांनी सांगितलं की अंतिम रजनीमध्ये आम्ही हा सन्मान स्वीकारू, त्यामुळे आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर प्रसादजी मेहर आपणास विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी सदा धुळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रसादजी मेहर साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत सदा धुळे, यांच्या शुभ हस्ते प्रसादजी मेहर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना महेशजी धुळे यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहेत, कारण ते देखील सह आयोजक आहेत या स्पर्धेमध्ये. तदनंतर आपण मॅचला आता सुरुवात करू. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील बदलापूर शहापूरचा एक बुलंद आवाज सोमनाथजी खाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 4 षटकं संपली आहे, धावफलकावरती आहेत 22 धावा. फलंदाजी करत असताना सत्संग शिरगाव हा संघ खेळतोय. निश्चितच धावा रोखल्यात, धावा थांबवल्यात, धावांची कोंडी फोडावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती राजू डंगरे गोलंदाजी मार्कवरती सुरुवात करतोय. निश्चितच शेवटच्या षटकाचा पहिलाच बॉल. पहिला चेंडू फुलटोज आहे, ऑन साईडला खेळलाय सीमारेषेच्या दिशेनं. 2 फिल्डरची दरी अगदी सहजगत्या बेदली आहे. अप्रतिम दर्जाची सुरुवात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. ज्याच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्कोरकार्डवरती थोडीशी संजीवनी प्राप्त होतीये. स्कोरकार्ड पुढे सरकलंय, ते जाऊन पोहोचलं 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम षटक मंदार स्ट्राईक एंडवरती खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ओरपी चेंडू ऑन साईडला खेळलाय. लॉंगॉनवरती फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होताना धावबाद व्हावं लागतंय. लागलेला अजून एक झटका सत्संग शिरगाव टीमला. फलंदाज माघारी परतेल. जी विकेट गरजेची होती ती विकेट मिळालेली आहे. मंदार यादव रनआउट. संघ शिरगाव या टीमला लागलेला अजून एक झटका. फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या स्वरूपात. मंदार यादवला माघारी परतावं लागलं, ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आले. 9 धावांचं योगदान दिलं. इथून मात्र त्याला मैदान सोडावं लागतंय. शेवटचं अंतिम षटक चालू आहे. उर्वरित शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करत असताना राजू डंगरे. चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादात रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच
अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या दिशेनं सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या. यशस्वीरित्या 2 धाबा कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉर्डिनेशन होतं. इथं 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना सोहम पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्यानं 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललंय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन द बोर्ड. एका धावेनं, दुहेरी धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड बनवणं गरजेचं आहे. या चेंडूची गुणवत्ता पाहिली जाईल, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. इथं नशीब साथ देत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. बाईचा चौकार तर मिळालाय, मात्र हाईट फॅक्टर जर असेल, चुकीच्या पद्धतीचा बिमर जर असेल तर या ठिकाणी नो बॉल घोषित केलं जाऊ शकतं. पहिलं जात आहे चेक. जांताराचा बदलापूर त्यांच्या विरोधात आदर्श वांगणी. दोन टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. आदर्श वांगणी टीमचे कॅप्टन इथे जोडले गेले. विनंती आहे टीम जांताराचा बदलापूर टीमची कॅप्टन, आपण जर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आला नाहीत आणि जर खेळपट्टीवरती जर पहिला चेंडू दुसऱ्या डावाचा आदळतोय तर तुम्हाला पार्टीला समोर जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ नो बॉल. 9+4 अशा 5 धावा इथं धावफलकावरती ऍड केल्या जातील. संजीवनी मिळालेली आहे. लक फॅक्टर ऑन झालंय. 5 धावा येत आहेत. पंजा मिळतोय. धावफलकावरती वाढ होतीये. स्कोर कार्ड तब्बल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. रात्रीचा समय आहे. निश्चितच हळूहळू दमटपणा यायला सुरुवात होतीये. खेळपट्टीवरती जर 5 षटकांमध्ये 35 ते 40 धावा तुमच्याकडे असतील तर फाईट करता येईल. बॅट्समन तयार होतोय. स्ट्राईक एंडवरती खेळत असताना सोहम पवारला आपण पाहताय. इथं पहा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. फ्री हिटचा चेंडू, मात्र कुठल्याही प्रकारची धाव इथं पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती आहेत 34 धावा. शेवटचा अंतिम षटक. राजू डंगरे गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धातील शेवटचा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. राजू धंद्रे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना इथं पहा स्किट होत आहेत. काळजी घ्या. सिंगल कंप्लीट होतीये. एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 या आकड्यावरती. 35. शेवटच्या षटकात आपण आहोत. 5 षटकांची मॅच आहे. शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी राजूच्या खांद्यावरती. शेवटच्या षटकाचा जर आपण विचार केला तर संमिश्र राहिलं. चांगल्या पद्धतीनं जरूर गोलंदाजी झाली, मात्र एक नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या 4 धावा जर आपण पाहिल्या तर निश्चितच धावफलक पुढे चाललेलं पाहायला मिळतंय. यावेळेस फटका खेळलाय. चेंडू हवेत. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर येतोय चेंडूच्या खाली. चांगल्या पद्धतीनं जजमेंट केलं. अप्रतिम झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा अजून एक झटका. धावफलक स्थिरावलेला आहे. शेवटचा अंतिम चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. षटक संपले 5वं. पूर्वार्ध संपलेला आहे. बॅटिंग करत असताना सत्संग शिरगाव या संघानं बनवल्या या ठिकाणी 35 धावा आणि 36 धावांचं एक तिखट कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. राजेंद्र घोरपडे साहेबांना विनंती करेल आपण आपला शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. राजेंद्रजी घोरपडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. रेग्युलर गटाला आता सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहतोय संघ खेळणारे जांताराचा बदलापूर हा संघ आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुरेखा खाडे 11 आदर्श वांगणी हा संघ मैदानावरती खेळणार आहे. टॉस आम्ही संपन्न करू. चापा आणि काटा अशा नाण्याच्या 2 बाजू आपल्या दूर पार मिळतील. घोरपडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला निर्णय कळवायचा आहे. चला पेंडिंग आहे. आपण मी विनंती करेल घोरपडे साहेब आपल्या वाड्यातून आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. या स्पर्धेमध्ये आपण आलात. भारतीय जनता पार्टी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त युद्धमाने या ठिकाणी आमचे मित्र हरेश धुळे यांनी आमदार चषक, आमदार श्री दमदार आमदार किसन कथोरे यांचा चषक 2025 हा या ठिकाणी ठेवलेला आहे. सध्या तर क्रिकेटचं खूप वेळ चालू आहे.
पण एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट ती म्हणजे की हा जो टेनिस क्रिकेट आहे यालासुद्धा आता चांगले दिवस येत चाललेले आहेत. कारण या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये भिवंडीला झालेल्या स्पर्धा, त्यानंतर अनेक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात त्याला लाखो रुपयाची बक्षिसं सध्या दिली जातात आणि लाखो रुपयाच्या बक्षिसामध्ये इतरसुद्धा बक्षिसं असल्यामुळं एक चांगला खेळ जर आपण केला तर निश्चितच आपल्याला त्याच्यातली बक्षिसं मिळतात. आणि असे काही क्रिकेटर आता आहेत की जे या स्पर्धेच्या निमित्तानं लखपती होत चाललेले आहेत. आपला जर गेम चांगला असेल तर भविष्यामध्ये आपण सीझनवरती सुद्धा चांगले खेळू शकता. आणि या ग्रामीण भागामध्ये हरेश धुळे, बळीराम धुळे, आमचे भाऊ राऊत, सूर्यकांत धुळे, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, किरण राऊत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मागच्या वेळेस स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्यासुद्धा एकदम जबरदस्त स्पर्धा झाल्या होत्या. क्रिकेटचं तर वेडच लागलेलं आहे आणि हे वेड लागत असताना कुठेतरी या क्रिकेटमधून मुलांनासुद्धा नोकरी वगैरे मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि भविष्यात मला वाटतं निश्चितच जशा सीझनच्या क्रिकेटपटूंना नोकऱ्या मिळतात तशा टेनिसच्यासुद्धा या स्पर्धा एक गाजत चालल्या किंवा त्याचं नाव जर झालं तर अशा चांगल्या स्पर्धा काही कंपन्यांच्या होत येतील आणि मग त्या खेळाडू त्यांना घेतले जातील अशी अपेक्षा करतो. आणि हरेश धुळे, आमचा मित्र बाळू मुंडे, याच्यासुद्धा मला वाटतं 1 तारखेला काहीतरी स्पर्धा आहेत आणि त्यासुद्धा जबरदस्त स्पर्धा होतात. 13 बाईक त्यांनी त्या दिवशी ठेवलेल्या आहेत त्या स्पर्धेसाठी. हरेशने या मैदानासाठी खूप मेहनत केली. काही जण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु शेवटी काय आहे की जर एखादं चांगलं काम आपण करत असाल तर त्या विघ्नावरती विघ्नेश्वर मात करत असतो आणि त्यातून सही सलामत निघत असतात. तशाच या ठिकाणी या स्पर्धेला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला होता, परंतु हरेश असा एक आहे की तो कोणाला घाबरत नाही आणि कोणाला धमकीला घाबरत नाही आणि त्याला कोणी दम पण देऊ नये किंवा असं त्याच्या स्पर्धेत कोणी अडथळा आणू नये, नाही तर तो आरपारची लढाई पण करतो. त्याची तयारी असते चारही बाजूनी आणि त्यांनी ती लढाई केली. या ठिकाणी सुंदर ग्राउंड केलेलं. हरेश, तुझा मनापासून अभिनंदन. फायनलच्या मॅचेस बघायला आम्ही निश्चितच येऊ. आमदार किसन कथोरे यांना घेऊन मी येण्याचा 100% प्रयत्न करील. या ठिकाणी संजेश पातकरसुद्धा आलेले आहेत आणि बऱ्याच जणांची नावं मी काही आता लगेच मला आठवत नाही, त्यामुळे मी ज्यांची नावं घेत नाही त्यांनी राग मानू नये, परंतु हरेश धुळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये आमच्या ग्रामीण भागाचं नेतृत्व हरेश धुळे हे 100% करतील अशी आपली अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. खरं तर अतिशय मार्मिक शब्दामध्ये राजेंद्र घोरपडे साहेबांनी इथे मात्र मार्गदर्शन केलं. नेहमीच ते खेळाडूंना इथे मात्र आशीर्वाद देत असतात. त्यांचंही आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण फायनलच्या दिवशी याल हीच वाट आम्ही पाहू जरूर, कारण कथोरे साहेबाच्या सोबत पुन्हा एकदा राजेंद्र घोरपडे साहेब येणार आहेत असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे आपण त्यांची वाट पाहू. ज्यांचा आवाज आपण ऐकलात अगोदरच्या अगदी इनिंगमध्ये, ते सोमनाथ सर आपले देखील आभार आणि राहुलजी चव्हाण सर आपले देखील आभार. सर्वांना आज खरं तर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या अतिशय मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे. ज्यावेळेस प्ले अँड मेज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एक विकेट ऑलरेडी आली आहे. राजू बाद झालेत. अविनाश आणि
ऋतिक सवार ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज रितेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. यावेळेस ऑन दी अप फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी बॉलने घेतले आणि फलंदाज तिथे बीट होत आहेत. आणखी एक बॉल टॉटल आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज रितेश शिंदे अप्रतिम गोलंदाजी करतायत. एकच धाव धावपलकावरती आहे. एक सफलता आली आहे. पॉवर प्लेमध्ये यापेक्षा जास्त चांगली गोलंदाजी होऊ शकत नाही. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल टिपतील. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल आणि आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम खरवई बी टीमला. फलंदाज बाद. दाखल झालेत. पहा आपण ज्यावेळेस बॉल चॉईस करता चूज करता तो प्लास्टिकमधून रिमूव्ह करू नका, काढू नका. प्लास्टिकमध्येच आपण चेक करा. अदरवाईज जर प्लास्टिक आपण त्याचं रिमूव्ह केलं, त्याचं रॅपर जर रिमूव्ह केलं तर तोच बॉल आपला वापरायला दिला जाईल. याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्या. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. हवेत बॉल क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत. अंदाज चांगला होता परंतु उलट धावत येऊन झेल पकडणं कठीण असतं आणि तेच ऍक्च्युली घडलंय. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 3 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि पहिलं षटक आपण पाहतोय सत्संग शिरगाव संघाने आपल्या नावावरती केलंय. चांगली सुरुवात त्याने देखील केली आहे आणि आज खरं तर आपण पाहतोय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव संबंध महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येनं साजरा होतोय आणि संपूर्ण जगाच्या मातीला पडलेलं कोड आणि हिंदुस्थानच्या मातीला पडलेलं कोड सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि खरं तर आत्तापर्यंत महाराजांचं मंदिर नव्हतं आणि ते देखील बनतंय. हे देखील आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे. महाराजांचं मंदिर तर बनलं पाहिजे परंतु महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आज महाराजांची जयंती आहे आणि महाराजांच्या जन्म उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतोय. ऋतू हेरंब गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. 3 धावा केवळ धावपलकावरती आहेत. चोवीस बॉल आणि 33 धाव्यांची आवश्यकता आहे. ऋतू हेरंब बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड द विकेट हुक करण्याचा प्रयत्न. तिथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी ऋतू हेरंब यांची देखील पाहायला मिळाली. सूर गवसला नाहीये. आतापर्यंत खरवई संघाला सूर गवसणं गरजेचं आहे, लय शोधणं गरजेचं आहे आणि ती लय मात्र आतापर्यंत सापडली नाहीये. पहा क्रिकेटच्या खेळामध्ये लय खूप महत्त्वाची, रिदम खूप महत्त्वाचं असतं. मोमेंटम क्रिकेटमध्ये त्याला शब्द तुम्ही वापरता. रिदम, लय, मोमेंटम शोधणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. डीप जरूर झाला, लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला परंतु फलंदाज चुकले नाहीत. ठोकलाय. यावेळेस 4 चौकार. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि डीजे मास्टर देखील त्याच्यापासून वंचित राहत नाहीयेत. सात धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ऋतू हेरम यांच्यावरती आक्रमण केले फलंदाज अविनाश यांनी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. पहा अक्रॉस बॅटेड फटके तेव्हाच शक्य जेव्हा लेन थोडीशी पाठीमागे असेल आणि लाईन तुम्ही खूप लवकर पिक कराल. जरी लेंथ पुढे असेल परंतु लाईन जर लवकर पिक केली तरच आडव्या बॅटने बॅटवरती बॉल येण्याची शक्यता असते. अदरवाईज तुम्हाला व्हर्टिकल बॅटनं खेळणं योग्य असतं. गोलंदाज पण एकदा सज्ज. पुढचा बॉल
ज्यावेळेस देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगला फटका आहे आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. एका टप्प्यावरती बॉलला कॅदर करतील, एकच धाव तिथे प्राप्त होईल. टाइम केलं होतं केवळ बॉलला, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावरती. ऋतू हेरंब थोडं टायमिंग बेटर झालं असतं, झेल देखील होऊ शकला असता. ज्यावेळेस चपल झालेत, हुक करतायत सूर्यकुमार यादव स्टाईलने, बॉलला पाठवलंय. आपण पाहतोय फाईनल क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रहार, आमदार चषकाचा दमदार षटकार. ज्या बॅनरला बॉल हिट झाला, आपण पाहतोय सन्मान्य सचिनजी शर्मा साहेब, राजेश शर्मा साहेब, माजी नगरसेवक आणि त्यांचे चिरंजीव सचिन शर्मा साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद ते घेत आहेत. ऋतू यांच्या प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय आकाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असेल. सध्या त्यांच्यावरती अटॅक सुरू आहे. षटकार आलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. बॉल मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. खरवई संघ देखील आता आक्रमणाला सुरुवात त्याने देखील केली आहे. जशास तसं प्रत्युत्तर ते मात्र देत आहेत. 8 का जवाब पत्थर इथे मात्र सुरुवात त्याने देखील केली आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि 8 का जवाब पत्थर त्याने देखील सुरुवात केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि धाव इथे प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ एकूण पूर्ण झालाय. धावफलकावरती 7च्या धावगतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 22 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 22 धावा अजूनही आवश्यक आहे. त्याला स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. बोला झाला तर नवीन बॉल दिला जाईल याची नोंद सर्व संघांनी करून घ्या. आमदार चषक 2025 खरं तर एक वेगळी संकल्पना सन्माननीय हरेजी धुळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अंमलात आणली गेली आणि संपूर्ण बदलापूर शहर असेल, आजूबाजूचा परिसर असेल, उदंड प्रतिसाद या स्पर्धेला खरं तर साधेला प्रतिसाद देण्याचं काम संपूर्ण मग आयोजनामध्ये सहकार्य असेल, संघांचं सहकार्य असेल, ते अतिशय मिळालं आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहिली आहे. दिवस आणि रात्रकालीन ही स्पर्धा आणि या स्पर्धेची मुख्यत्वे जबाबदारी या ठिकाणी त्यावेळेस बॅटचं एच लागलं होतं थर्डमॅन क्षेत्रामध्ये. बॉल कॅरी झाला नाही क्षेत्ररक्षकापर्यंत. सैल तिथे ड्रॉप होईल. बॉल कॅरी झाला नाही ॲक्च्युली आणि हा बॉल डॉट असेल. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय महेशजी राहुलजी यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेची असणार आहे. त्याचसोबत आपण पाहतोय बदलापूर समालोचन समितीचे सदस्य यांच्यावरती देखील जबाबदारी. साईडला फटका चांगला आहे. ओ इथे धावबाची संधी होती आणि पहा फलंदाज वेळीच क्रीजमध्ये पाठीमागे गेलेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा या ठिकाणी असतील 15 धावा. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. खरवई संघाने गिअर बदललेत परंतु हेच मोमेंटम, हेच लय, हीच रिदम त्यांना कायम ठेवावे लागेल. ही मॅच जिंकण्यासाठी आता संघर्ष करावा लागेल. दोन्ही बाजूने संघर्ष होईल यामध्ये शंका नाही आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये संघर्ष तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज पुन्हा एकदा रितेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत. ज्यांनी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 9 आणि 1 सफलता अर्जित केली होती, तेच रितेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल खरं तर इलेक्ट्रिकल छाबळेस 38 सर्कल आपण पाहतोय. थोडंसं त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला. चला मॅच सुरू करा.
15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन संधी स्कोर 15 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील अप्रतिम फटका आहे आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय फायनल क्षेत्रामध्ये. सुपला शॉट, धावा मिळतील 4. आमदार चषकाचा दमदार चौकार. धावपलकावरती आहेत 19 रन संधी स्कोर 19 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रितेश यांच्यावरती आक्रमण हल्ला चढवला जातोय फलंदाज मनीष यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न. अपील तर जोरदार झाली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मनीष आपण पाहतोय रन ऑफ प्ले. इथे आली आहे विकेट. फलंदाज बाद. पाच वरती गणेश वाघ मैदानावरती दाखल झालेत. मनीष याने देखील आक्रमण केलं. एक षटकार एक चौकार त्यांच्या पाठमधून आला होता, परंतु आता मनीष बाद झालेत आणि गणेश वाघ आणि सलामीला आलेले अविनाश चाचून देखील मैदानावरती आहे. दोघांवरती जबाबदारी आहे. खरं तर ही जी नौका आहे आता ती समुद्रामध्ये आहे आणि ती जर पार लावायची आहे तर या दोघांना एक चांगली इनिंग खेळावी लागेल. अविनाश शेठ फलंदाज आहेत, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. गणेश वाघ विचार मंथन तिथे मैदानावरती झालंय आणि प्लॅन मात्र बनवला असेल आता कसं पुढे जायचं यावरती विचार विनिमय चर्चा झाली आहे मैदानावरती. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. अक्रॉस बॅटेड फटका तिथे पूल करायचं होतं परंतु जमलं नाही. बॉल टॉट असेल. धावफलकावरती धावफलक स्थिर 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 36 धाव्यांचं लक्ष्य. 36 इज द टार्गेट. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आले. हे 2 बॉल खूप महत्वाचे होते बॅटिंग करणारी टीम खरवई बी संघासाठी, परंतु ते 2 बॉल डॉट आलेत आणि आता मात्र थोडासा दबाव वाढलाय अविनाश यांच्यावरती देखील. उर्वरित 2 षटकं शिल्लक आहेत, 12 बॉल शिल्लक आहेत आणि धाव्यांची आवश्यकता असेल ती 17 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 12 बॉल शिल्लक आहेत, 17 धाव्यांची आवश्यकता आहे आणि मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सध्याच्या घडीला असेल आणि संधी असेल डीजे मास्टरकडे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। मानक्युल या दोन संघांदरम्यान नेक्स्ट मॅच आहे. जांताराच्या बदलापूर संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय सांगितला नव्हता. विनंती, निर्णय आपण त्वरित सांगायचा आहे. जांताराच्या बदलापूर संघ यस फिल्डिंग त्यांनी निवडलेले आहे. मानक्युली संघ आपण फलंदाजीसाठी सज्ज राहायचे आणि जांताराच्या बदलापूर संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅचमध्ये आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन इथे खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. अगदी कव्हर आणि पॉईंटच्या दरम्यान एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. जांताराच्या बदलापूर आणि आदर्श वांगणी अशी मॅच आहे, माफी असावी. आणि टॉस तिथे संपन्न झालाय. एक धाव तिथे प्राप्त झाली आहे, परंतु स्पाईकमध्ये काहीतरी अडथळा आहे आणि ती बदलली जाते मैदानावरती. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 16 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. चला स्पीडअप आवश्यक आहे. जास्तीचा अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, कारण अनेक मॅचेस आपल्याला आजच्या रजनीमध्ये कव्हर करायचे आहे. त्याची देखील नोंद सर्वांनी करून घ्या आणि थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे, ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. थोडंसं सहकार्य खेळाडूंचं देखील मिळणं गरजेचं आहे. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. जेव्हा जेव्हा अतिरिक्त वेळ आपण घेता तर रात्री खूप डिले शेड्यूल आपल्याला होत असतं आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी वेळेच्या बाबतीमध्ये सतर्क राहायचं आहे, ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं आहे आणि थोडीशी घाई करा, ही विनंती आहे. सत्संग शिरगाव आणि गावदेवी करवई बी अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 16 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चेतन लाड दाखल आहेत. एक धाव आली आहे पहिल्या बॉलवरती. गणेश वाघ यावेळेस फटका अप्रतिम आहे. जबरदस्त बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केलाय आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. धावा मिळतील 4. चौकार. की एक लोहार की नावात वाघ आहे आणि त्याच्या पाठमधून वाघासारखा एक चौकार आलाय. अप्रतिम फटका होता. सुरुवातीला 2 बॉल हुकले, परंतु प्रयत्न सोडले नाहीत आणि जबरदस्त चौकार आपण पाहिलाय. त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. अगदी काऊ फेजला खराब क्षेत्ररक्षण आणि एका धावेचं रूपांतर अगदी 2 धावेंमध्ये झालंय. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. चला स्पीडअप आवश्यक आहे आणि 26 धावा धावफलकावरती. 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 27. 9 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये 9 धावा अजूनही आवश्यक आहेत. रन बॉल इक्वेशन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. खरं तर 36 धावा खूप जास्ती नसतात डिपेंड करण्यासाठी. सत्संग शिरगाव संघानं कमी धावांमध्ये रोखलं. कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी करवई संघाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. अगदी या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, कौतुकास्पद. प्ले अँड मिस. प्रत्येक येणारा डॉट बॉल दबाव वाढवेल करवई संघावरती देखील. इथे जर एखादी विकेट मिळाली, सत्संग शिरगाव संघ देखील या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. शिरगाव संघाकडे देखील शिरकाव करण्याची संधी आहे, परंतु एखादी विकेट, वारंवार टाकलेले डॉट बॉल
हे मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील. या ठिकाणी सत्संग शिरगाव संघाला देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्जेत, स्पीडअप अपेक्षित आहे. ज्यावेळेस बॉलला वेल लेफ्ट केले परंतु हा बॉल वाईड आहे, दिशाहीन आहे आणि पंचांनी दंडित केले. गोलंदाजाला एका धावे करता सूचना दिली आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईड बॉल, अतिरिक्त धाव. खरं तर तुमच्याकडं जर बजेट कमी असेल ना, तुम्हाला खर्च कमी करावा लागेल, अदरवाईज तुमच्यावरती कर्ज होईल. कर्ज होईल शब्दाशी अर्थ म्हणजे तुम्ही मॅचमध्ये पराभूत होऊ शकता, सांगण्याचं तात्पर्य आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जेत. पुढचा बॉल फुल टॉस होता, उडवला हवेत तर उंच गेला, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप झालाय. मोक्याच्या क्षणी सुटलेला झेल. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो, समालोचक बोलत असताना विचारतात की कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे, आणि इथे झेल ड्रॉप झालाय. एका धावेची प्राप्ती झाली, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 29 धावा धावफलकावरती आहेत. 36 बनवायच्यात म्हणजे 6 बॉलमध्ये 7 धावेंची अजून आवश्यकता. त्याला टीम मीटिंग करू नका, तुमचा जो निर्धारित वेळ होता तो पूर्ण झालाय. गोलंदाजी करणारी टीम सत्संग शिरगाव संघ, आपल्या विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा विनंती. चला, निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिट आपण दिली होती, ती पूर्ण झालेली आहेत. चला, घाई करणं गरजेचं आहे, म्हणजे निर्धारित वेळेत जर 4 षटकं पूर्ण झाली तर अंतिम षटकासाठी अतिरिक्त टाइम आपण घेऊ शकत नाही. ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 6 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजाने डॉट बॉल टाकले, एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारी टीम सत्संग शिरगाव संघ या मॅचमध्ये शिरकाव करेल. परंतु फलंदाजाने एकच मोठा फटका लगावला तर मग मात्र फलंदाजी करणारी टीम या सामन्यामध्ये बाजी मारेल. या मॅचमध्ये देखील संघर्ष पाहायला मिळेल, परंतु काय होईल, कोणत्या दिशेने जाईल, अगदी सुरुवातीच्या 1-2 बॉलवरतीच ही मॅच कोणत्या दिशेने चालली आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. परंतु क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही, 6 बॉलमध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता. आमदार चषकाचं दमदार आयोजन खरं तर पाहायला मिळते. अतिशय नेत्रदीपक, सुबक, आकर्षक आयोजन. आयोजकांची दाद देणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय. नेत्रदीपक. बॅटचं एज, ओ झेल मे बी टिपला गेलाय आणि मॅच मध्ये ट्विस्टर आलाय. या ठिकाणी फलंदाज अविनाश नाव, बॅक टू द पवेलियन. बिग फिश कॉट इन द ट्रॅप, विकेट, फलंदाज बाद. विकेट आली आणि सुरुवात तर आदित्य पाटीलने केली आहे. सत्संग शिरगाव संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करेल का हा प्रश्न आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. जतीन भगत देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि ही मॅच आता बरोबरीत आहे. इथून कोणताही संघ जिंकू शकतो. दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य पाटील. स्विच शीट, क्या बात आहे, कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी फलंदाज जतीन भगतचं, त्याच्या धाडसाचं कौतुक आहे आणि या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा. ते परिस्थिती गंभीर, तिथे जतीन खंबीर आहे. क्या बात आहे. या मोमेंटला स्विच शीट करण्यासाठी धाडस पाहिजे. तुम्ही पहिला बॉल फेस करताय, जतीनसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. अप्रतिम फटका होता. वाव, क्या बात आहे. पुढचा बॉल आता दबाव गोलंदाजावरती आणि यावेळेस बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये ऑलरेडी ट्रॅव्हल झालाय. वाईडच्या 5 धावा आणि या ठिकाणी खरवई बी संघ विजयी झालाय. क्या बात आहे. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त इथे आपण पाहिली फाईट पाहिली, लो स्कोरिंग मॅच, परंतु या मॅच मध्ये मजा आली आहे आणि खरवई बी संघ
गावदेवी खरवई बी संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघात देखील करूयात कौतुक.